नमस्कार अमरावती। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल आज जाहीर झाला असून अमरावती विभागाने यंदाही दमदार कामगिरी करत राज्यात 6वा क्रमांक पटकावलाय आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालामध्ये बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे। अमरावती विभागातून यावर्षी 10वी परीक्षेसाठी एकूण 1,61,729 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 1,60,037 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे। परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 1,44,845 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा एकूण निकाल 90.50% लागलाय। या निकालामुळे अमरावती विभागाने राज्यात 6वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे। निकालामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। मुलींचा निकाल तब्बल 94% लागला असून मुलांचा निकाल 87.35% नोंदवण्यात आला आहे। त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मुलींचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी आनंद साजरा केला। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला। अमरावती विभागाच्या या यशामुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला याचं श्रेय दिलं जात आहे। आज 10वी SSC फेब्रुवारी 2026चा निकाल जाहीर झालेला आहे। अमरावती विभागामध्ये 1,61,719 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्याच्यापैकी 1,60,037 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली। त्याच्यामध्ये पास झालेले विद्यार्थी 1,44,835 आणि अमरावती विभागाचं पर्सेंटेज आहे 90.50%। मागील वर्षी निकाल हा 92.95% लागलेला होता। यावर्षी अमरावती विभाग हा राज्यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे। याही वर्षी दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारलेली आहे। मुली होत्या एकूण मुलींचं पर्सेंटेज आहे 87.5, मुलांचं पर्सेंटेज आहे 87.35% आणि मुलींचं पर्सेंटेज आहे 94.09%। याच्याशिवाय 9 ते 23 या 15 दिवसामध्ये सर्व जे काही परीक्षार्थी आहेत त्यांना काही अडचणी असतील तर ते छायाप्रत किंवा गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात। तसेच राज्य मंडळाने पुरवलेल्या 10 क्रमांकांवर समुपदेशन उपलब्ध आहे। परीक्षेसंदर्भात किंवा परीक्षोत्तर काही अडचणी असल्यास ते त्यावर संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकतात। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन। आणि ज्यांना यश मिळालं नाही किंवा अपेक्षित यश मिळालं नाही त्यांच्यासाठी जुलैची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये अपियर होऊन ते आपलं इच्छित यश प्राप्त करू शकतात। सर्वांचे मनस्वी अभिनंदन।